मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।
जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करेल ते काय हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी जयाने घातले मुक्तीची गवांदी मिळविले मांदी वैष्णवांची करेल ते काय हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे ते सुका पाय मुनी राही समाधान चित्ताचिया करेल ते काय हे महाराज परी पाय बीज शुद्धांगी पांडुरंगा करो प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्री जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा ताबया सुकट मस्तक ही पायावरी या मार्ग कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी विठ्ठल पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करेल ते काय हे महाराज परी पाय बीज शुद्धांगी आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे हे वृक्ष असणारा खंडहरिनाम सप्ताह अधिक ग्रंथ राजज्ञानेश्वरी पारायण 16 औचित्य इतकं सुंदर आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 1 महिना काकडा करण्याची पद्धत आहे. ती केव्हापासून चालू झाली. भांडास महाराज देवाला आणण्याकरता गेले 2 महिने लागले जायला आणि रिटर्न यायला लागले 2 महिने. त्यात 1 महिना बाकी राहिला होता. वारकऱ्यांनी विचार केला रोज खातोय झोपतोय आपण पंढरपुरात भजन कीर्तन संपलं की संपलं पण आपण सकाळी काही करत नाही. मग आता सकाळपासूनच देवाला आळवायला सुरुवात करायची. आणि म्हणून कार्तिक महिन्यामध्ये परंपरेनं भानदास महाराजांच्या अगोदरपासून म्हणजे तेव्हापासून जो काकड्याचा ओघ चालत आला तर आतापर्यंत आणि त्या काकड्याचं औचित्य पौर्णिमेला संपत आहे. पण या आयोजक मंडळीनं असं ध्येय ठेवलंय. बरीच मंडळी म्हणती श्रावणात काय वाचायच्या पोथ्या. मग श्रावणात पोथी वाचायची. श्रावणी अमावस्येला काय असतो पोळा. आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय असते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर. त्याचा अर्थ काय कर जे श्रावणा महिन्यात केलं ते का आता भलतच कर. श्रावणी अमावस्येला पोळा असतो सगळ्यांना माहिती. आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी कर. जसं 14 जानेवारीला संक्रांत अशी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर. किंक्रांत म्हणजे कर बाबा. जे संक्रांतीला तू नवऱ्याला एवढी किंमत देऊन त्याच्या नावाने वाण वाहिलं तेवढंच दुसऱ्या दिवसापासून सुद्धा तसंच प्रेम ठेव. वाण नुसता वाण कामाचा. म्हणून यांनी विचार केला पौर्णिमेला काकडा संपला म्हणजे वारकरी जीवन संपलंय का नाही. वारकरी संप्रदायामध्ये वात्सल्याचं प्रेम आई भूमिकेतून ज्यांनी व्यक्त केलं असे ज्ञानोबा राय. त्यांचा त्रयोदशीला समाधी सोहळा तो अष्टमीला चालू होतो तो अमावस्येला काला होतोय. आणि त्याचं औचित्य म्हणजे यांचा काकडा 1.5 महिना आणि त्यामध्ये औचित्य सांगितलंय. एवढं सुंदर औचित्य आहे महाराज.
एकाच प्रमाणाने सिद्ध होईल. ज्ञानदेवी रचिला पाया उभा रे उभा रे देवालया उभा रे देवालया सगळे आज हजर आहोत आणि त्या उचित्य मंडळीनं सापडलं आणि ते साध्यही केलं म्हणून आयोजक मंडळीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. किती सुंदर योग आहे. समाधी सोहळ्याचे बाहेर कोणीच कार्यक्रम करत नाही महाराज, कारण सगळे म्हणते चला आळंदीला, आणि आळंदीला जाऊन तरी कुठं दर्शन घेते, लय गर्दी म्हणते. पण यांनी सांगितलं वारकरी संप्रदायामध्ये दोन गोष्टी मौल्यवान मानल्या. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, आणि हरिकथेच्या माध्यमातून ज्ञानोबारांचं दर्शन घेतात. आणखी कोणता नियम पाहिजे? म्हणून ती चव्हाण मंडळी असेल, आमचे रिटायर्ड साहेब असेल, सुंदर आणि सगळी गुणीजन मंडळी त्यांना चांगल्यापैकी मिळली. सगळी महाराज मंडळी आमचे मृदंगाचार्य, पेटी मस्तर, विनेकरी, सर्व दोन्ही बाजूची सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या समोर बसलेले सर्व वारकऱ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मला जो अभंग मी निवडला त्या अभंगाचा सरळ अर्थ सांगतो. साधकाने तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकोबा आम्हाला एक गोष्ट खटकते, तुम्ही प्रत्येक टायमाला एका साधूचा उल्लेख करतात, असं काय हो? ते म्हणले काय सांगू, ज्यांच्या द्वारा सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगात एवढं बळ आहे की ते रेड्याला बोलू शकतात. म्हणून जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशेबळ रेडाबळ. आजूपर्यंत पिंपळ कोणाचा सोन्याचा नाही, पण यांचा सोन्याचा पिंपळ आहे आणि यांच्या अंगात रेडा बोलण्याची ताकद आहे. मग ते काही करू शकतात का? ते म्हणते करील ते काय नव्हे मान, पण कशाच्या बळावर? परी पाये बीज, शुद्ध अंगात बीज पाहिजे. आणि त्यांनी या शुद्ध बीजाच्या पोटी त्यांची कर्तुम अकर्तुम शक्तीच्या बळावर त्यांनी काय केलं? जयाने घातली मुक्तीची, ही मुक्तीची एक पंगत घातली आणि सगळ्या वैष्णव मिळविली मांदी, सर्व वैष्णव एकत्र आणले. म्हणून तुका म्हणे ते सुका काय, त्यांच्याजवळ सुखाला काहीच नमिने. म्हणून तुका म्हणे ते सुका काय उणे, जे चित्त भरकटतय राये समाधान, चित्ताचे त्या चित्ताला समाधान देणारा, असं या अभंगाचा सरळ अर्थ आहे. उर्वरित वेळामध्ये आपण अभंगाचा भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही विचार करू. वर्णन करणारे तुकोबार आहे, ज्याच्या बाबतीत करतात ते ज्ञानोबार आहे, आणि जे करतात ते वर्णन ज्ञानोबारायचं अलौकिक आहे. वर्णन करणाऱ्यावर वर्णनाचा विषय महत्वाचा असतो, पण इथं वर्णन करणाराच इतका विद्वान आहे. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालंच तर जगा काळ खाय आम्ही माता दिला पायो, आम्ही माता दिला पायो, आम्ही जगाला खाणारा जो काळ आहे, ज्याच्या मुंडकीवर पाय दिला, एवढी अलौकिक व्यक्ती, केवढी अलौकिक. मला सांगा, देवाला काम सांगणं का सोपं का अवघड? देवाला काम सांगणं अवघड तुम्ही सगळे म्हणाल, पण मी प्रमाण सांगतो, देव माझा मी, जो स्वतः आपला आहे त्याला काम सांगणं काय अवघड आहे? स्वतःच्या अर्धांगीला केव्हाही काम सांगू शकतो. ममे वंशे जीव लोके, जीव लोके, म्हणून देव माझा आहे मी देवाचा, म्हणून देवाला काम सांगणं सोपं आहे. पण यमाला काम सांगणं अवघड आहे. महाराज म्हणतात ते अवघड करून दाखिलं. कशावरून? महाराज म्हणतात काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. एवढ्यावरच तुकोबारायचं जीवन चरित्र आहे का? तुकोबाराय सगळ्यापेक्षा वेगळे आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? जगाला खाणारा काळ देतोय तसं नाही, किंवा देवापेक्षा यमाला काम सांगतोय यांच्यापेक्षा नाही. महाराज प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी, याच्याही पुढे जाऊन प्राण काळी देवे
जीवलग सोयरा. अरे सोयरे बरेच भेटतील पण जीवाचे जीवलग भेटणार कारण कशावरून जन हे सुखाचे दिल्या पण असा जीवलग सोयरा ज्ञान बराय से तुको बराय जीवलग आहे. किती जीवलग की आतापर्यंत जीव लागाला जीव लावण्यापेक्षा जीव लागाला काही खाऊ घालणारी युदुरा घरच्या बक्षुनी त्या युदुरा घरच्या कण्याची आठवण करून देणार. पाहुणे घराचे आजी आले रुचिकेचे काय करावे उपचार काय करावे उपचार मडकी जर काय करावे उपचार मडकी जर जळजळीत पाण्या माझी रांधी येल्या. ज्यांची संपत्ती एवढी होती की तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याची, ज्यांच्या बाबतीमध्ये एवढं मोठं वैभव असून जगाचा चालक मालक त्या देवाला सुद्धा कण्या खाऊ घालण्याची हिंमत ज्याच्याकडे, शिरा खाऊ घालणाऱ्यापेक्षा कण्या खाऊ घालणारा. तुम्ही म्हणाल मग शिरा खाणारे कमी आहे का? तसं नाही. केवढी भक्ती आहे, काय नव्हते करू शकत तुकोबा आहे पण देवाला सुद्धा कण्या खाऊ घालणारी. कण्या या शब्दाचा अर्थ दुर्बळ नव्हे भावाने अंकित करणारी व्यक्ती. एवढे मोठे तुकोबा आहे आणि त्यांच्या बाबतीत रामेश्वर शास्त्री म्हणतात तुका विष्णू नाही. त्यांच्या बाबतीत रामेश्वर शास्त्री म्हणतात धन्य तुकोबा चारही पुरुषार्थ ज्यांनी करून दाखवले त्या पुरुषार्थाचं वर्णन कितीतरी प्रमाणे करेल. म्हणून करतो अन्यथा करतो शक्ती ज्यांची असे माझे तुकोबा आहे. आणि ते जर ज्ञानोबारायचे वर्णन करतात तर ते वर्णन करणारा विषय केवढा असेल. म्हणून तुकोबाराय मला जादा बोलायला वेळ घालायचा नाही. तुकोबाराय सर्वांना कळले, ज्ञानोबाराय कळले, पण तुकोबाराय ज्ञानोबारायला का मानतात त्याच एकच ओवी सांगू, एकच भाषेत तुकोबारायचं प्रमाण सांगू. तुका म्हणे नेनो युक्तीची तुका म्हणे नेनो युक्तीची तरी म्हणतात मज पामर आहे. आपण कुठं बसतो? आमच्या नावापुढं महाराज लावलं नाही तर आम्ही म्हणतो आम्हीच बायक फक्त. आळंदीमध्ये काही आम्हाला शिक्षक मंडळी होऊन गेली. पांडुरंगबा बोले पांडुरंगबा महाराज नव्हते म्हणत, त्यांना काय म्हणायचे पांडुरंग बुवा, वैद्य बुवा, सदानंद बुवा,
मग सांगा ते बुवा होते ना आम्ही कोणी बुवाचे पण आम्हाला महाराज लावल्यावर जरा बरं वाटत सगळी त्यांची हे वाजवणारे परंपरा जर विचारले तर दोनच लोक होऊन गेली पकवास शिकवणारे पांडुरंग वैद्य महाराष्ट्रामध्ये पकवाच्या कोणत्या कोणत्या बोलानं वैद्य घोषानं रे अशी संप्रदायामध्ये दिग्गज म्हणून महाराज फक्त एकच आहे म्हणती दिनाचा महाराज तो फक्त ज्ञानोबा आहेच महाराज बाकीचे सगळेच बॉय लवित जा त्याला तरी काय होतं अलौकिक महात्मा की ज्यांना संपूर्ण जीवनाचं रहस्य कळलंय जीवन जगत असताना संपूर्ण जीवन परमार्थमय बनवलं या प्रपंचातल्या सुख दुःखाचा कुठल्याही प्रकारे अंतकरणामध्ये लेश येऊ दिला नाही या प्रपंचात होणाऱ्या सुख दुःखाला कधी आपल्या चेहऱ्यावर त्याचं दुःख उपटून दिलं नाही उलट समाजासमोर सांगताना शुद्ध अंतकरणानं सांगतात बरे झाले देवा बाईल कर्कशा बरे झाले देवा बाईल मेली बरे झाले देवा दुष्काळ पडला असा सद्विचारी आणि दुष्काळात सुद्धा मला परवा दिवशी एका वार्ताहराने विचारलं का महाराज तुम्ही कीर्तनाचे पैसे घेतात म्हणलं बरोबर आहे म्हणलं काय चुकलं माझं कीर्तनाचे पैसे घेऊन त्यांनी कोण म्हणता नाही चुकलं म्हणलं ज्या वेळेस भरपूर दुष्काळ पडला होता तेव्हा कर्जमाफी केली नाही तुकोबारायांनी सर्व वाटून दिलं कर्जमाफी वेगळी आणि वाटून देणं कोणाने वाटलं आतापर्यंत दाखवा बरं स्वतःच सरकारच्या दुसऱ्याची कडीन धाव वाढी कोणी बी वाढीन त्याच्यात काय मोठं आहे म्हणलं तेव्हा तुकोबाराने वाटलं म्हणून तुकोबारा म्हणले कीर्तन करायला मंडळी थोडं थोडं वाजा कवयने घेत जा तुम्ही काय आम्हाला देतात आमच्याच बापान तुम्हाला आधी दिलेले त्याच्यामुळे आम्ही श्रीमंताचे पोर आहे हात पसरणारे ते वेगळे बरं का विठ्ठल असा जगातला एकमेव अलौकिक हिरा आणि तो समाजामध्ये जन्माला येतो मराठी समाजाच्या आणि जाती येतेच्या पलीकडे जाऊन ब्राह्मण समाजाचं वर्णन करतोय म्हणजे केवढं श्रेष्ठ ज्ञानोबारायचं वर्णन तुकोबारायच करतात असं नाही ज्ञानराज माझे योगी की ज्यांच्या बाबतीत एवढं मोठं अलौकिक आहे ते नामदेवराय पंढरपूर सोडून ज्ञानोबाराय संगच फक्त तीर्थयात्रेला गेलेले आणि त्यांचं देवाविषयी एवढं अलौकिक नातं नामा म्हणे देवा चला केवढं अलौकिक याच्याही पुढे जाऊन सांगतो नामा म्हणे केशव राजा केला ज्यांच्या घरी दिवाळीला देवानी यावं ज्यांच्या समोर देवानी जेवावं ज्यांच्या कुशीत नामदेवरायाने झोपावं असा देव त्यालाही उद्योग न झाल्यानंतर नामदेवराय म्हणतात मग चला 84 सिद्धाचा 84 सिद्धाचा चित्त बेटी ज्ञानदेव म्हणता माया गेले समोर नामदेवरायचं मुलगाच वर्णन करत नाही तर चोखोबाराय सुद्धा करतात नुसते चोखोबारायच करत नाही तर सेना महाराज सुद्धा करतात प्रमाण सांगून वेळ करणार नुसते सेना महाराज करतात असं नाही तर वारकरी संप्रदायामध्ये एक स्त्री आहे की जी ज्ञानोबारायला चाल म्हणायला लावते आणि जी देवाला शिव्या देते जनी
विवेका सागरा सका माझ्या मरोनी यावा आणि माझ्या ज्ञानोबाला असं वाटतं मरावं आणि तुझ्या पोटाला येऊन नाही जमलं तर तू आमच्या पोटाला येऊ. आतापर्यंत सागर पाहिले ज्ञानाचे पण कैवल्याची मूर्ती फक्त एकच. कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा आहे कसा ज्ञानराज माझे अनाथाची माया. ज्या ज्ञानोबारायचं वर्णन करावं असं ज्ञानोबारायकडं आहे तरी काय. त्यांना आई म्हणतात हे म्हणतात असं काय तर मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन पुरुषाला बाई म्हणलेलं आवडतं का. नाही मला जर कोणी म्हणलं गंगोबाई तुम्ही थोडी दुखतो गंगाराम अहो साधं जरी म्हणलं काय टाळ्या वाजल्या आणि गप्पा मारतो रे ते म्हणून टाकू काय दगड घेऊ काय. माणसाला बाई म्हणलेली एकदा सहन होत नाही ज्यांना आयुष्यभर बाई म्हणले. सांगा बाई होणं सोपं आहे का आई होणं सोपं आहे. झोपीत ना करो काही मोठं कीर्तन मी अवघडच गाडी. एखाद्या वेळेस बाई होणं सोपं आहे पण आई होण्याला आधी काय करावं लागतो. नुसता नवरा झाला म्हणजे आईच होती का. म्हणजे तुम्ही काय मला का पिसाळ कुत्र असलं का. बऱ्याच बाय नवरा आई पण आई होऊ शकत नाही. ट्रीटमेंट केली नाही तेवढं आहे आयुष्यभर रडावं लागतं. म्हणून बाई होणं महत्वाचं नाही. बाई होण्यापेक्षा आई होणं महत्वाचं आहे. नुसते आई होणं महत्वाचं नाही तर आई होण्याकरता नवरा करणं महत्वाचं आहे. माझ्या ज्ञानोबाला पुरुष असून सुद्धा नवरा केला तो रोडे आंबोला केला गे माई. रोडे आंबोला केला गे आमचा नवरा केला जवळचा नाही कारण जवळच्या नवऱ्यात काही खरं नाही. जवळचा नवरा नवऱ्याचे 3 प्रकार आहे. जवळच्या नवऱ्याला काय करता लासूरला बाजारला येतं आणि येता पाहुण्याकडे येतं. कोणी कोण आले काही नाही बाजारला आलो गहू प्याराचा होतो बैल लगडतो घेऊन बायला आलो. तुमचा बैल नाही आला साधारण काही हाय काही घरात वाढवरती पाहुण्याला कवा जेवलं कवा नाही. हे भाकऱ्या गावाजवळचा भाकऱ्या लांबचा साखऱ्या. तू कधी वर्ष 1.5 वर्षाने येतो तो त्याची काय आयुष तो फोन करून येतो आणि आल्यानंतर आड उभं तिरप करतो आड बी करतो उभं बी करतो नाही जमलं 3-4 दिवसात 5-6 हजाराला खाटेत राहतो. तरी बाई म्हणते तुम्हाला काय सांगा असं पाहुणाच नाही. अशी नोकरी लागली नाही पोरगी द्यायल्यापासून त्याच्या माग कोणी नाही पुढं कोणी नाही. आणि साहेब तर कधीच येत नाही म्हणलं एकच नोकरी रोडच्या कडीला ठिकाण पावडर लाव झाकण पैसे दिलं. त्याला पुढे साहेब येतो ते मात्र लागणार. म्हणून लांबचा साखऱ्या जवळचा भाकऱ्या गावातला चाकऱ्या. गावातल्याच काहीच खरं नाही व जे असन त्यांनी ना काय खूप गावातल्या पाहुण्याचं काय खरं असे गव्हाचे सीझन असावं चांगलं पाऊस पडावं चांगली बागायती जमीन असं गव्हाच्या सीझनाचं आणि अवकाळी पावसाला सुरुवात करायची. मोग श्याम मोग ज्ञानोबारांचा मोग होऊन पाऊस आणि पडायला लागला मध्ये गहूची लई सरपड होती. मग स्वांगाला पाया मिळत नाही. मी एकानं भालं स्वांगला मी आवण्याचं तर सोमून एका जागेवर उभा केला. खूप नेर लावायचं आणि काढायचं. सकाळी सकाळी दाजीने भेटलं मारती तेवढा दाजी आज तू माझ्या यावं लागेल. आपला सगळा गहू गोळा झाला एका ठिकाणी. भालं सुद्धा आतरलं उपनेर सुद्धा नेऊन ठेवलं. लाईन आली का आकडे टाकायचं आणि गहू काढायचं. तुम्ही काहीच करू नका फक्त असं पोतं लावायचं ना असं वडायचं याशिवाय तुम्ही काहीच करायचं नाही. पण तुम्हाला यावं लागेल. 3 बावळ्या ठिकाणी आमचा गहू अर्धा स्वांगात झाला. तो बहिणी 2 बाया लावलेल्या त्या दोघी संगीत मी एकटा बांधतो. तुला जसं गव्हाची काळजी मला नाही का आपलं नाही जमायचं.
मग त्याला नाही ऐकत ना, मी ना मागून येतो. बहीण म्हणजे कुणीकडे आला होता रे, काही नाही, सहज आलतो तो ऐकलं. मग काहून आला, कुठलं का आला, गहू सगळं झालं सोंगायचं. ओपनरला लगे लावून ठेवलेले, फक्त आकडे टाकायचे. मी दाजीला म्हणलो तुम्ही या, काहीच करू नका, असं पोतं ओढायचं. आणि काय म्हणते ते नाही म्हणले, जाय तू. कळत तुम्हाला, गेलं येतं पण हे यायसाठी एवढं करतो. मग ते येते आवर बर तू पटकन. मी निघालो पुढं, मागून ते बाया पटकन घेऊन चल पटकन. कुठं जायचं कुठं जायचं, मग आपला अर्धा गहू सांगायचा. मोठा 50 क्विंटल होणार आहे, नसल्या आपल्याला तर त्याचे जवळ. तो तर काय म्हणला तुम्हाला, का गोण्या वा म्हणला, का काही गोण्या न्या म्हणला, का काही गहू वा म्हणला, काय सांगितलं त्यांना? असं पोतं लावायचं ना असं ओढायचं, का पाठवून घ्यायचं का? जवळचे पाहुणे काय साठी राहते मग? मी तरी पुढं काय म्हणतो, मग जातो घ्या तुम्ही. लापटपणाचा पारमार्थ नाही घालत ना. चला, नवरा करणं सोपं आहे का बायको होणं सोपं आहे? किचकट विषय, पण व्यवहारात पक्का आहे. नवरा करणं सोपं आहे, पण बायको होणं विचार बरं तुम्ही किती अवघड आहे. बायको होणं ज्याची त्यालाच माहिती काय असं ना ते. कोणाची आई वारली तर कोणी म्हणतं नकरोड भाऊ मी तुझ्या आईसारखी, कोणाची बहीण वारली तर कोणी म्हणतं नकरोड भाऊ मी तुझ्या बहिणीसारखी, पण कोणाची वारली तर म्हणा केवढा अधिकारी ज्ञानवर आहे. बायको होणं जेवढी अवघड आहे तेवढी आई होणं सुद्धा. आणि नुसती आईच झाली नाही तर त्याचं प्रमाण सांगतो. आईशी कळवळाचे जाते करेला जे लाभ पाहिला नाही. सांगा काय माझ्या ज्ञानोबाराने लाभ पाहिला? अरे समाधानी त्रास दिला तरी जे काळांची व्यंकटी आई होणं सोपं आहे का? आणि त्या आईचं वर्णन करणारे तो कोबारा सुद्धा लहान. मग काय वर्णन करतात अभंगाचं पहिलंच. तुमच्या मताने त्यांचं वर्णन काय? मग तुकोबारा सांगतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मी नेहमी सांगतो दार कळलं पाहिजे. भीती सवे डोई फोडू, जसं ज्ञानोबारायांचं एक अभंग आहे, देवाची द्वार. मंदिराचं द्वार लाकडाचं असू शकतं, मंदिराचं द्वार सागवानी असू शकतं, मंदिराचं द्वार लोखंडाचं असू शकतं, मंदिराचं द्वार सोन्या चांदीचं असू शकतं, पण देवाचं द्वार, देवळाचे द्वार धातूचे असू शकतात, पण देवाच्या दाराला अंतःकरणाचंच लागतं. अंतःकरणाच्या द्वारातच जायला रस्ता पाहिजे. अंतःकरण रूपी द्वार चांगलं पाहिजे. नसतं काय करतं अंतःकरण द्वार चांगलं नसतं. भावाभावाचे भांडणं मिटले आणि पुतण्याचे लग्न गाव पंगत. त्या काळात जुन्या काळात चपातीची गाव पंगत असायची. वरण बायाने सगळ्यांना घरून तवा उलथाने घेऊन यायचं, तिथे चपात्या करायच्या. म्हणून ती बाई गडबडीत निघाली. तेवढ्यात निघाली तर एक बसवला पुढे चालली. तीन आमच्या ते खालच्या गेलेली नाही राहत का ती, त्यांच्या पोराचं लग्न नाही पुतण्याचं. आणि म्हणून मग स्वयंपाकाला झाली. तिने तुमचं पत्रिकेत नाव बी नाही. काही गरज आहे का? त्यांचे भांडणं मिटले ना, आता पत्रिका आधी छापल्या गेल्या. ती म्हणे नका ना सांग पत्रिकेत ना, आपण आमचं त्यांचं मिटलं. तिने ह्या लापडाचे वधू गेलं म्हणते असं द्वार नाही सांगत. आता पुढचं बरायच्या गुरुना भोजना मागती तुप पावशेरच कहू म्हणलं. आता तुपाला मागे तेव्हा तर तूप किती स्वस्त असतं. तूप म्हणजे अंतःकरण. ज्यांचं द्वारच सोन्याचं आहे आणि त्या द्वारात सोन्याचा पिंपळ. मी सांगतो एकाची लंका सोन्याची, तो सुद्धा लंकेचा राजा आहे, पण भोगी राजा आहे.
सोन्याची लंका आहे पण राजा सुद्धा आहे, पण भोगी राजा आहे, नुसता भोग कमी नाही. 1.25 नातू 1.25 पंतू 80,000 बायका सगळ्यात एक नाही, एक डोळा ऐकणार की तरी देखणार नाही. नाव तर म्हणे सुलोचन पाहती मुंबई पुन्हा बांग्या सुद्धा नाही. राजा असून भोगी ठरला. सोन्याची लंका करू शकला पण झाड सोन्याचे लावू शकला. मग सोनं म्हणजे काय? सुखाच्या विरुद्ध दुःख, चांगल्याच्या विरुद्ध आनंदाच्या विरुद्ध आनंदाची डोई आनंद म्हणजे सोनं. विठ्ठल 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 त्यांच्या द्वारातलाच पिंपळ आनंदाचा आहे. आणि आनंदाचा पिंपळ कधीच वाळत. सुखाच्या पिंपळाला दुखाच्या ठिकऱ्या लागतील, दुखाच्या पिंपळाला सुखाच्या ठिकऱ्या, पण आनंदाची डोई तरंगी. पण आनंदाचा पिंपळ आहे, पण कळलं पाहिजे ना. जयाची द्वारी सोन्याचा, सोनं म्हणजे लक्ष्मी. विठ्ठल 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 कळलं पाहिजे की नाही. एक म्हातारी जवळजवळ 6-7 महिने 6-7 वर्ष घरात पडून होती. सगळे लोक म्हणजे बा म्हातारीचं ना मेली तर चांगलं गायन बा. आणि खरंच म्हातारी मेली. जशीच म्हातारी मेली त्यांची पुरणारी असल्यामुळं पुरून टाकलं. संध्याकाळी गप्पा मारत बसले लोक. म्हणले म्हातारी सोनं झालं. जे पाहणारे होते त्यांनी तेवढं डोक्यात ठेवलं. म्हातारीच काय झालं, 2 वाजता गेला उकरायला. उकरलं त्याला म्हणजे सकाळ सही सांगायला मोठा म्हणतो म्हातारी सोनं झालं सोनं झालं. रात्री उकरून पाहिली जशाच तशीचे. सोनं झालं म्हणजे तिला ज्या यातना होत्या त्याच्यापेक्षा त्या यातनेतून ती मुक्त झाली. म्हणजे कळलं पाहिजे की नाही. एका पोराला म्हणले बरा मनभर पाडे, ते पुढं पाडे म्हणत होता. 10 पर्यंत पाडे झाले. एकावर 1 11, एकावर 2 बरोबर म्हणलं 15 लोक. आणि पुढं म्हणा ना. गुरुजी म्हणले अरे माझ्या मागं म्हण ना. ते म्हणलं मी म्हणणार नाही. काय भानगड रे? ते म्हणणार नाही. गुरुजी म्हणे अरे का म्हणणार नाही? ते गुरुजी 1 वर 5 किती? गुरुजी म्हणे 15. खालचा जगन का? असं किती दिवस विद्यार्थी शिकेला म्हणजे पास होईल. आमच्या डोनगावच्या मंडळी मध्ये असे 15 विनोद सांगेन मी कमीत कमी. कळलं पाहिजे की नाही. एक माणूस माझ्याकडे आला. ते महाराज तुमचेच काम. म्हणलं काय काम आहे? ते काही नाही आपली पोरीला नवरदेव का. म्हणलं भानगड काय? म्हणे नाका डोळ्यात चांगले. म्हणलं बरं. शिक्षण D.Ed B.Ed बरं. म्हणलं मग बाकी स्वयंपाकात सगळं चांगलं. म्हणलं मग अडचण कुठं? म्हणे मुखी. म्हणलं एवढीच अडचण आहे ना होईल दुरुस्त होईल. परभणीला गेले 5 भेटला. ते महाराज आपल्या पोराला पोरगं पाय. म्हणलं भानगड कुठे? ते म्हणे काय सांगा सगळं शिक्षण भरपूर झालंय. 10 एकर जमीन आहे. नाका डोळ्यात चांगला आहे. एकटंच पोरग आहे. म्हणलं अडचण काय? ते गुडघ्याला टेकून चाललं तर. म्हणलं पोरील पोरग दाखवून देऊ. पण तुझं नाका पोराला पोरी बांध मधल्या माणसाकडेच सगळं होतं. मग पोराच्या बापानं म्हणलं पोरगी आहे व ते. मग म्हणलं तुम्ही चालता चला दाखवून घेऊ. ते म्हणजे चला. लगेच नेलं तिथं. चहा पाणी झाली. ते माणूस म्हणे का महाराज काय भानगडीले सकाळी सकाळी आमच्याकडे आले. म्हणलं काय नाही आम्ही पोरगी पाहायला आलो. ते मग आल्या सांगायचं ना. म्हणलं आल्या आम्हाला सांगायचंच नव्हतं. म्हणलं पोरगी कुठे? ते पोरगी आहे ना. म्हणलं मग दाखा. ते तुम्ही मागं यावर मागं गेलो. म्हणलं काय भानगड? ते त्यांना सांगितलं का आपली अडचण. म्हणलं शांत बसा. ज्याला करायची तो कधी इचेर येत. कळत तुम्हाला कीर्तन. ज्याला करायची तो कधी. म्हणलं त्यांना करायची ती विचारणारच नाही. म्हणजे मग म्हणलं आम्ही दोघं चाललेलो मानपाठ खेळायची विचारायचा. आणि मी काय विचारू बाकीचं. आणि विचारायचं नाही तर बोलण्याचा प्रश्नच राहिला पुढं. आणि ते मग अडचण काय? म्हणलं काहीच नाही. पोरगी तुम्ही घेऊन यायची. आल्यानंतर मी म्हणून बैस बाई खाली बसली का तिथं आम्ही हातात राय बा जोडात की दर्शन की मार्गदर्शन तरी पैसे जाय. पुढचं म्हणलं मी सगळं करून घेतलेलं. 7-12 दाखील त्यांना तुमचा. ती पोरगी नटून आली. म्हणलं बैस बाई खाली बस. दे माझ्या हातात आम्ही राय उठून हात जाऊ घे काकाचं दर्शन घे माझं दर्शन. दे इकडे 500 रुपये मी देतो. माहिती आता तर मला साहेबांनी दिले. कमी जेवण्याचं फायदा तरी झाला. डिझेल वरची वर झालं. असाच संसार करायला तो तेव्हा संसार होतो. एक मला स्टेशनला वाटा लावायला गाडी
तेवढ्यात त्याला बॅट कळाला थुकावून तिथं दाबून घरी गेलं. त्यावर कर्मधर्म तोरलो गाडी आणि पुन्हा वापस आलो. म्हणलं करे तुला बॅट काही झाला थुकाल तिथून एअरपडी मारत 3 कोंबड्या आपल्या घरी. म्हणलं कोंबड्या पुढं म्हणलं कोंबड्या पुढं पण टाकला ते इथं जर टाकला असतं काही कामात आलं असतं का कोणा घेतला असता का कोंबड्या टाकल्यानंतर कोंबड्यानं खाल्ला नाही. म्हणलं मग काय फायदा तिने एवढे दाणे वाचले ना असा संसार करायला तुम्ही आपलं भगवानाची भगवान काच का संसार होईल आपला वेळ जाईल संसार चांगला करत जाता नाही सांगत पण संप म्हणून ते पोरगी उठली 500 रुपये दिले पोरगी निघून गेली. पोराचं बाप म्हण बाहेर चला बरं तुम्ही नाव गाव काही विचारलं. म्हणलं मी तुम्हाला दुसऱ्या जातीच घरी घेऊन जाईल आणि तुम्ही मला काय सांगितलं पोरगी पा मग मी पाहिली ना कशी पाहिजे आणखी ते पण नाव पा म्हणलं मी सांगतो तिची खानदान 7 पिढीचे नाव सांग 20 वर्षापासून संबंध आहे म्हणलं त्या गावात कीर्तनाला त्यांच्याच घरी राहतो. सगळं नाव गाव सांगितलं तिने महाराज पोरगीले पसंत पण आपलं म्हणलं जमून जाईल म्हणजे आपलं म्हणलं आपलं सुद्धा असं झाकून ठेवायचं काही पण त्यांना काय माहिती इकडचं लईच मोठं केली ते मग सांगा पोरीच बापाला या पोरग पाहायला. म्हणलं हे सांगतो म्हणलं या पोरग पाहायला तुम्ही 2-4 तारखेला आम्ही आळंद देऊन येतो जाऊन थोरलो. आळंदी घेऊन गेलो तिथं गेलो ना फोन लावून आधीच सांगितलं पोराला म्हण जीन्सची पॅन्ट घाल आणि खुर्चीवर बैस आणि सगळ्याला खुर्च्यात टाका मी 2-3 जणच येणार आहे काही जादा येणार नाही. पोराच्या बापा सगळ्यांना जीन्सची पॅन्ट इथून थोडं दिसत या धोत्रातून दिसत पोरग बसलो आम्ही गेलो पोरग उठून उभा राहिला आपण नुसतं खुर्ची उभा राहिला म्हणलं बस भाऊ बस बाळा बस बस आम्ही बसलो चहा पाणी झाली. पोरीस बा म्हणे महाराज पोरग म्हणलं हे पोरग माझ्याचं म्हणून काय नाव पाहिजे सर का म्हणलं तुमची खुर्ची पुढं तिची नाही तुमची विचारलं पोरीची मामानं सगळं आता ते काय मुख थोडं होतं सगळं सांगितलं. मी कोणाला जेवायचं तिकडच्या खोलीत करा याच राहून जेवण झाले बाहेर गेलो आम्ही ते म्हणे म्हणून पोरीच मामा म्हणे पोराचा मामा म्हणे महाराज काय म्हणते पाहुणे म्हणलं पोरग पाचशे आम्हाला जमलं राव म्हणे महाराज किती दिवसाच बाकीचं म्हणलं थोड्या पैशात करून घेऊ म्हणे मग आम्ही तिकडं कधी म्हणजे या 4-5 जण पोराला बी घेऊन ये आलो आम्ही रायपूरला काय आलं म्हणते चहा पाणी झाली ते 2-2 शब्द करू सुपारी फोडू आणि साखरपुडा मोठा करू म्हणलं चालेल घ्या बोलून तुमचं. ते बोलायला 1.65 पर्यंत गेलं 1 लाख कमी झाले 65 वर आले तर पोरीच मामाने येडपटे 2-3 वर्षापासून दुष्काळ बाजऱ्यात नुसते 10 रुपयाला व्याने झुकत होते आणि कपाशी तर दाती चकले तर बोंड सुद्धा आले नाही तर बोंड खायला मागे आम्ही कुठून द्यायचे दाजी नाही आवक करून सामाना ते शेवटी एक माणूस म्हणे उठावर करा ताटत चला जेवण तरी वाटलं. मग तेवढ्यात पोरीचं मामा म्हणे महाराजाला मध्ये बोलून दे पोराच मामा म्हणे मला हेच म्हणत होतं महाराज बोलले म्हणजे कामच होतं. म्हणलं काय बोलणार मधला माणूस काय राहिलं मधल्या माणसाला बोलायला बोलून तरी काय बोलणार मधला म्हणून काय ठेवलं तुम्ही बोलायला इकडे बोलता येईल आणि इकडे चालता येईल मी तरी काय करणार जाऊ दे 15 करून त्याने अंदाज काय लावला 15 फुटली सुपारी माझ्याकडे त्यांची सुपारी फुटली पण माहिती ती तुटली याचं काय पुढे पडत ते जनार्दन जनार्दन सगळे शांत झाले. ते मग आता महाराज तुमचं काय म्हणणं म्हणलं हवा तुमचं काय म्हणणं त्यात तुम्ही म्हणले 65 ते 15 गेले 50 म्हणलं झालंच काय नाही. मग पोरीच मामा म्हणलं आता काय करायचं ते महाराज तुम्ही सांग म्हणलं कुठं बसता पत्रिका वाटीत दुष्काळीमध्ये काय अन्नाची लोक सोयीचे खाते का डिजी फिजी जिथल्या तिथं आजच्या आज वाटलं ते महाराज कसं काय शिके म्हणलं त्याला काय ते नवरदेवने आणला म्हणलं नवरदेव लाचोरला आणून बसील ते नाही मग तुम्ही म्हणलं मी नवरदेवचे कपडे घेऊन येतो त्याने आम्ही येतो लासूरला म्हणलं नाही तुम्ही औरंगाबादला जा न जाणू एखाद्या दुकानात आमचं दिसलं मग मला औरंगाबाद आणि आम्हाला लासूर मा सुद्धा बसता लासूरला बांधला होता मला आज आठवण आली
96 माझं लग्न झालं. सरबतपूरचे पाहुणे होते, तेचे पाहुणे इकडं बाजारवाडा गावला होते. ते जवळचं नात आले होते. नाही ना, लातूरला लय स्वस्त होतो. मग आता काय मी माझ्या टायमाला स्वस्त होता, टायमाला तर घडी घ्यायची होती. मग म्हणलं चला लासूरला, म्हणलं मा बांधलाच होता तर याचा बांधून घेऊ. किती म्हणलं काय नाही, मी एकाला पोराला ड्रेस आणि सगळं करून आणतो. मणी मंगळसूत्र सुद्धा आणतो, फक्त साडी तुम्ही आणा तुमच्या पसंतीनं. एका ड्रेसवर ठेव ना. आणि म्हणलं लगे मंडपात घेऊन या, बाकीचं काही ठेवू नका. झालं की लग फोन लावला, ते कोण निघले का, मी कोण निघलो, बरोबर दोन्ही मंडपातच. मी आधीच नवर देऊन उभा केला. पुढं महबूबा दाखवू मा, आधीच आपला महबूबा महाराज तिथं आणा लागते. म्हणलं वेळ नाही, मला कीर्तनाला जायचं, घ्या उरकून. उभा केली दोन्ही, 2 मंगलाष्टक झाली. चोर लोक मी गाडी तर पार लगी खडक नारळाजवळ. म्हणलं ते दाना धनु 5 मंगलाष्टकाले पोरीनं हार घातला, पोरानं हार घातला. देव बाप्पा म्हणले इकडची तिकडं, तिकडची इकडं व्हाय, इकडचं तिकडं व्हायला गेले. एका पोरीचा धक्का लागला, पोरगा पडलं. पोरीनं केलं पोरीकडचे म्हणायला लागले पोरग लंगड, पोराकडचे म्हणले पोरगे. मग दे दाना धन माना माऱ्या झाल्या. काय करता, आणा नाराज झालं. मोठ्याल्या गाड्या पळाल्या, आडी लावली गाडी, चला म्हणे मला माहितच होतं आपल्याला जावंच लागणार आहे. म्हणलं आलो इथे, शांत व्हा, शांत. काय आलं ते म्हणजे काय मोरगी मुखी. म्हणलं तुमचं ते पोरग लंगड. म्हणलं दोन्हीचं दोघाला कळलं. म्हणे हा पोरगी मुखी, हो पोरग. मग फशीला कोण होते तुम्ही? म्हणलं बावलं ठीक आहे. मी तुम्ही काय आले मधला माणूस बोला, तुमच्यावर काय आमचा विश्वास. मग मी काय विश्वासघात केला? मी एवढ्या माणसा सांगितलं तिकडे बोलता येईल आणि इकडे चालता येईल, तुम्ही कळून घ्या. काय घेऊन आता काही होत नाही. सोन्याचा पिंपळ कळणं किती अवघड आहे, एका चरित्रात सांगितलं. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. सुखाचा म्हणण्यापेक्षा आनंदाचा पिंपळ. कसा आनंदाचा पिंपळ हे अर्थ. ज्ञानोबारायांच्या आनंदाला नाही जोडा. कशावरून? देवाला जर नामा म्हणे देवा चला विश्रांती घ्यावया, जर देवाला जर सुख मिळतंय तर देवापेक्षा ज्ञानोबारायांचा पिंपळ. एक अर्थ. दुसरा अर्थ सांगतो. ज्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या माझ्या रुक्मिणी मातेनं, जिचं जुनं नाव सुलोचना. सु म्हणजे चांगले, लोचन म्हणजे डोळे. जिचे ज्ञानाचे डोळे असतात, ज्ञानोबा जन्माला आला. आणि ज्या तपाच्या बळावर साक्षीदार आहे, सोन्याचा पिंपळ म्हणजे आनंदाचा. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ सांग. ज्ञानोबा रायला समाधीला जेव्हा बसवलं, देवनिवृत्तीने धरले. चरित्र सांगितलं असतं पण त्या दिवशी कीर्तनकार हरिहर महाराजाचा, जालनेकर महाराज त्याचा खूप संबंध आहे. भागवतकार ते सांगतील. दोन्ही देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावाय. समाधीला बसवलंय आणि बसवल्यानंतर देव रडायला लागले. रडल्यानंतर रुक्मिणी देवाला म्हणायला लागले. देव म्हणते रुक्मिणीशी, हाच एक योगी देखील असे नाही असा पुन्हा योगी होणार नाही. आणि देव कसा रडायला लागला. मग देव रडायला लागला तर सगळे संत मंडळी म्हटले देवा रडता कोरलो. देवने आता मी आळंदीतून जाणारच नाही. शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक हसण्याची, मी आता आळंदीतून जाणार नाही. सगळे म्हणले वा चांगले आहे. ज्ञानोबाराच्या दरबार देवाचंही दर्शन आहे, ज्ञानोबाराचं दर्शन म्हणून. पण शंभू तेथे लक्ष्मी म्हणले मग मपलं कसं? सगळे संत म्हणले तुला इथं राहता येणार नाही, कारण लक्ष्मी आली का देवाची किंमत कमी आणि लक्ष्मी आली का संताची किंमत कमी. ज्या ज्या साधूजवळ लक्ष्मी तिथं मठाची भांडण आहे. जे आहे ना आपलं कमंडलू आणि लंगोटी लावली हिंडत बसले ना, त्यांना कोणी विचारी ना. या मूर्ती लोकांची उपराटे पैशासाठी भांडणं गादीवर बसायचे का संन्यास शाखा चांगली म्हणून. झोपे देख तुम्ही लावणी भांडण लावी शिष्याची, जोडून या धन लावी शिष्याची भांडण आणि जोडून या धन लावी पोराची, दोन्ही चोट्टेच. म्हणून म्हणले त्यागी साधू आहे ज्यांच्या द्वारा ज्ञानाचा पिंपळ आहे.
ज्यांचा सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ आहे, एवढी तपश्चर्याच्या पिंपळापाशी आहे आणि तिथं देव राहायला तयार आहे. मग देव जर राहत असेल तर लक्ष्मीला राहू द्यायचं. एक मुखाने संतांचं ठरवलं. लक्ष्मी म्हणली मी तिथंच राहिलं. कधी कधी बाईचं ऐकावंच लागतं. कुत्र्याची माग मांजर पळती, मांजरीची माग कुत्र. मांजरीच माग पळत पळत पण मांजरी फिस आपण भेटतो याच्यात काय नवाले. अरे लक्ष्मी, अरे तू जा बाबा पंढरपूरला. कस काय जाईन मी? संत राहू देईना, लक्ष्मी बी जाईना. देवानं हात जोडले. संत मंडळी हे काय का माझं? ते म्हणले काय? लक्ष्मी तर राहायची म्हणते, राहू द्या. ते म्हणले नाही राहता यायचं. देव म्हणले मग माझ्या ज्ञानेश्वरीत किती विभूती आहे? हे म्हणले 75. त्यापैकी एक विभूती कोणती आहे? झाड. त्या झाडात कोणती? ते म्हणले पिंपळ. वृक्षाणाम आश्वस्त. पिंपळ ही माझी विभूती. मग जुन्या काळामध्ये पोर इट्टी दांडू खेळायला लागले. 3च पोर असले तर एक एक कोण 2. मग एकाच्या पोटात काय राहत होतं? पित्त्या किंवा पित्तू. जीव म्हणले ही लक्ष्मी माझ्या पोटात घालून घेतो, मग तुम्हाला काय अडचण का? मग भगवान म्हणले लक्ष्मी हुस, माझी विभूती पिंपळ आहे. म्हणून जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ही म्हणली यांची कर्तुम शक्ती. पण अन्यथा कर्तुम शक्ती काय? अंग्याचे बळ रेडा बोल, अंग्याचे बळ रेडा बोल, अंग्याचे बळ रेडा बोल, अंग्याचे बळ रेडा. हे दयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, दयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. सर्वात महत्वाची घटना अशी आहे. ज्ञानोबा वडील विठ्ठलपंत. ज्ञानोबा आईच्या वडिलांचं नाव सिद्धोपंत. ज्ञानोबा वडील विठ्ठलपंत आपेगावचे. पैठणला आले. पैठणहून मजल दर मजल करत आळंदीला सिद्धेश्वराच्या मंदिरात थांबलेले आहे. तुम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरात जर गेले तर एक छोटासा वाटा आहे आतमध्ये. भगवान शंकराच्या पुढे त्या वाट्यावर बसले. तो वाटा आजही साक्षीला आहे. त्या वाट्यावर बसले होते. सिद्धोपंत सगळे सगळे स्नान करून भगवान शिवाला यांच्यावर दर्शन केलं. बेलपत्र वाहिलं. समोर 8 वर्षाची बालमूर्ती पाहिली आणि हा अशा हात जोडून उभा राहिली. अस्खलित ब्रह्मज्ञान सांगत होत. निर्माण मोहा चित्तसंग दोषा अध्यात्म नित्या विनवर्त कामा तन्मयीन मुक्त्वा पदोक सौंदर्य गच्छन्ति मुना पदं वेयं न तदवासयते सूर्यो. सगळं ऐकत होते आणि ऐकल्यानंतर सिद्धोपंताने ऐकलं. 15वा अध्याय संपला. शिवांचं दर्शन घेतलं आणि सिद्धोपंताने विठ्ठलपंताला विचारलं, आपण अस्खलित सुंदर असं गीतेचे श्लोक म्हटलात, न काना मात्रा चुकतात, आपण ब्राह्मण आहात का? हा फार मोठा फरक आहे. आपल्याकडून काने मात्रे चुकतात, त्यांच्या पोरातून चुकत नाही. कारण आपले बैल खेळतात लहानपणीच. तुम्ही बामणाच पोरं कधीच बैल खेळताना दिसणार. तुमच्या शेजारी नसले की माझ्या शेजारी राहिल्या घर घेऊन. माझ्या घरात राहता मी आता पैसे बांध कीर्तनाच्या. ब्राह्मणाचे फार मोठा फरक असतो. ब्राह्मणाचे म्हटलं हो मी ब्राह्मणाचा आहे, आपेगावचा आहे. बरं
गोविंद पंतांचा मुलगा आहे. इथपर्यंतकडं काही नाही. असं ठरवलंय भीमाशंकर, आणि भीमाशंकरहून उज्जैनची काशीला जायचंय. भगवान शिवाची आराधना करायची. दक्षिणा माखड्यापैकी कोणीतरी एका आखाड्याची संन्यास दीक्षा घ्यायची आणि जीवन परमार्थात भविष्य खर्च करायचं 8 वर्षात. हो बघ, जेवणाचं काय काही नाही काका. 2-3 घरं भिक्षा मागावी. मधुकरी शब्दाचा अर्थ लय गहन आहे. मधुकरी व्हा पुढच्या घरी असं नाही. मधु म्हणजे भुंगा आणि कर म्हणजे फुल. फुलावर भुंगा कसा बसतो असं बस का? असं फुल उमललं का भुंगा गुंगू 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 रुनो रुनो जुनो जुनो असं हळू आणि आल्हाद त्याच्यावर बसवतो फुलावर. फुलाच्या वाचनाला पाकळी सुद्धा वाकू देत. आल्हाद बसतो ना, आल्हाद फळ. त्याच्यातला मकरंद, ज्याचा मकरंद आहे त्यालाही त्रास नाही, ज्याच्यावर बसला त्यालाही त्रास नाही, आणि जे ओढतो त्याचा सुद्धा त्याला त्रास होऊ द्यात. अशी मधुकरी मागा लागती. 5,000 घेईन. 5,000 घेईन. तेव्हा तारीख शिल्लक आहे. 2-2 डायरी आमच्या लोकांकडे. एक नुसतीच भरून ठेवलेली आणि एक खरी ठेवलेली. तुमच्यासाठी आम्ही एवढी कॅन्सल करतो बा. काय नाही त्यांच्याकडे. मी बऱ्याच जर त्यांना विनंती करतो, करायची गरजच नाही, ती नाहीच आहे. डोणगावून यायचं म्हणजे मी लासूरवरून आलो. तुमच्या गाडीची भाड्याची डिझेल वाढायसाठी का? मधु शब्दाचा अर्थ आहे मधुकरी. म्हणजे मध असा चाकायचं की दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. हे शिकायचं भुंग्याकून नसता. मग एक भुंग्याकून शिका ना. एक भुंग माहित नाही की तुम्हाला? मला मोठा गोळा करतो बसवतो लोटीला विषयावर. तो का गाडीच्या चक्करीत गुतला. नाव लोटू मेला भुंगा. आजी किती कच चुकती गाडीच्या चक्करीत. इकून घेऊन जायचं आणि तिकून करून आणायचं. म्हणजे माझ्या भावान केलं तो भाऊ आणि इकून मेला चढ. असं नाही सांगायचं आता आजचे दिवस. आजकाल ब्रह्मज्ञान सांगणारा शब्द म्हणतात विठ्ठल पंत प्रणवा. आनंद वाटला. मग असं केलं तर नाही चालत. कारण तुम्ही मधुकरी मागून येताल. आज आमच्या ब्राह्मणाच्या घरी आम्हाला एकच कन्या आहे. तिचं नाव सुलोचना आहे. आई थकलेली आहे, मुलगी चांगली आहे. म्हणून मी सांगतो घरी जाऊन स्वयंपाक करायचं. या तुम्ही जेवायला 11 वाजता. काका मी आलो असतोय पण जरा अडचणी का? मी मधुकरी मागतो. अरे बाबा मधुकरी मागतो पण आम्हालाही काही घालू घालण्याची इच्छा आहे. असं तुम्ही त्रास करून नाही. सच प्रेमाने. काका तुमच्या वयामुळं तुम्हाला नाही म्हणण्याची सोय नाही आणि हा म्हणण्याची सुद्धा सोय नाही. येतोय मी. पण मी तुमच्या घरी येताना मला कोणीतरी न्यायला या. शुद्ध पंत घरी जातात. एक वधुरूपधारी वामन अवतारासारखं बालमूर्ती पैठणून आली ब्राह्मणाची. अस्खलित असं ब्रह्मज्ञान गीतेचे श्लोक म्हणून आपल्याला त्याला जेव घालायचं. सुंदर 11 वाजता स्वयंपाक तयार झाला. शुद्ध पंत म्हटले मी जातो बोलायला. सुलोचना म्हटले तुम्ही कशाला जाता? सकाळी तुम्ही गेले होत्यात ना. मी आता दर्शन करीन शिवाचं आणि येते बोलून. मग मी तेच म्हणणार होतो जातो. ते भगवान शंकराचं दर्शन केलं आणि त्याच वाट्यावर बसलेले होते. हात जोडले. मी शुद्ध पंतांची कन्या. आमचे बाबा तुम्हाला सकाळी आमंत्रण द्यायला आले होते ना. मग त्यांनीच मला पाठवलंय. चला आमच्या घरी. आपले असते तर चला आमच्या घरी. मा बाप नव्हता आला सकाळी. एवढा फरक आहे आपल्यात द्यायच्या. नम्रता जर शिकावी तर द्यायच्या कोण. म्हणून पहा तुम्ही आपल्याकडे नम्रताच नाही. जेवलक म्हणे काय वांगीच बाई झाली बो. दुसरा सांग क्या बिर्याणी थी बो. मी शहरून दाढीवरच फिरून मी येते. त्याचं घन चोको मंदिर तुम्ही माझा दाक्षिण द्यायला. हुशार माणूस आहे. हुशाराच्या पुढे हुशारच जन्माला येते महाराज. पण आई जन्माला आणणं लय मोठं भाग्य आहे त्या समाजाचं. म्हणून तो कोबरा म्हणतात जरी झाला भ्रष्ट तरी तिने लोकी शुद्ध पंत गेलेले आहे. मला सगळं ज्ञानोबाराचं चरित्र सांगायचं नाही. शुद्ध पंत गेले. सुलोचना हातपाय धुतले पण शिलोचना म्हणत होती फक्त मनामध्ये. आणि विठ्ठल पंत म्हणत होते काय ईश्वराची लीला आहे. ज्या नको त्या गोष्टी करतात. पोरगी माझ्या पुढे चालली मी पोरीच्या. ज्यांच्या मागं जायचं नाही याकरता
काशीला चाललोय, पण या सिद्धेश्वराची करणीच काय असेल, ज्याच्या माग जायचं नाही त्याच्या माग मी जेवायला चाललोय. ते म्हणले आले देवाजीच्या मनात, तिथे गेले जेवले आणि बराच वेळ झाला म्हणून सिद्धेश्वराच्या मंदिरात पुन्हा सिद्धपंत येतात. विठ्ठल पंताला विचारतात काय आता पुढचा मार्ग काय. ते म्हणले डुडुळगाव चाकण मार्गे निघायचंय पुढं मला. ते म्हटले पण आता जवळजवळ बराच टाइम झाला, रात्री रात्र. म्हणले नाही होत जाऊ द्या, पण मी मंदिरात झोपणार. ते म्हणले चालेल. आणि शुद्ध पंतानं भगवान शिवाचं दर्शन घेतलं, सांगितलं असा मुलगा चुकूनही मिळणार. आणि रात्री स्वप्न पडलं, सगळीच म्हातारं काकड्याला बेलपत्र वाहिली, यांची सांध्या चालू होती आणि म्हातारं डोळे झाकून उभा होतं. शुद्ध पंतांचे एकाग्र मताने शिवाचं चिंतन चालू होतं, यांचंही चिंतन शिवाचं होतं. चिंतन संपलं, डोळे उघडले तर म्हातारं पुढे दिसलं. काका का आज काय काम काढलं. मी चहा प्यायला येणार नाही, निघालो मी आता. नाही तुम्ही चहा प्यायला येऊ नका, आमच्या घरी सुद्धा येऊ नका, पण मला एक बोलायचं तुम्हाला. का असं तोंडापर्यंत आलं विठ्ठल पंत, पण बोलल्या जात नाही. बोलून जा काका, माझ्या वडिलासारखे तुम्ही, तुम्हाला राग तर नाही येणार ना. नाही. म्हाताऱ्याच्या दोन्ही डोळ्यात पाणी पाहिलं. विठ्ठल पंत म्हणतात काका जे बोलायचं ते बोला, पण अगोदर डोळ्यातले पाणी पुसवा. काय पुसवायचं. स्वप्न पडलंय मला रात्री. काय. सिद्धेश्वर भगवान माझ्या स्वप्नात आले, सांगितलं या मुलाला तुमची मुलगी द्या. काका मला लग्नच करायचं होतं तर मला काय वडील नव्हती. लग्नच करायचं होतं तर आपेगाव परिसरामध्ये काय ब्राह्मण समाज नव्हता. लग्नच करायचे होते, इथे यायची काही गरज. म्हणून कोणालाही वाटतं असा मुलगा दिसला म्हणजे आपली मुलगी द्यावी. नाही हो विठ्ठल पंत, तसं नाही हो. भगवान शिवासमोर सांगतोय मला जागृत स्वप्न पडलंय हो, आणि माझी इच्छा आहे हो. असं नाही, देवाची इच्छा आहे. नाही अहो वयोवृद्ध माणूस आहे, जरा शब्द विचार करा. मग काका ठीक आहे, जर मला असं जर स्वप्न पडलं ना तर होकारात ते उत्तर दे. आणि रात्री मंदिरात तेच स्वप्न पडलं आणि सुलोचनाचं लग्न थाटामाटात पार पडलं. आपले आई वडील संपले, तिकडे गेले, तिकडं आपेगावून पुन्हा आळंदीला राहायला आले आणि आळंदीमध्ये 1.25 प्रदक्षिणा मारल्या. जेव्हा ते निघून गेले पुन्हा ते वापस आले. आल्यानंतर त्यांना पुत्ररत्न 2-3 झाले. त्यातले माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा अवताराला आले. पुढं काळाच्या ओघामध्ये आई वडिलाला सिद्धेश्वरांच्या साक्षीनं सुद्धा, गाढेश्वरांच्या साक्षीनं सुद्धा श्री क्षेत्र पैठणकरांनी शुद्धीपत्रामध्ये शुद्धीपत्र दिलं. ते 14 पानाचं, आणि त्या 14 पाण्यामध्ये दिलं होतं की तुम्ही संन्यास घेतल्यानंतर संतती झालेली आहे, हे वेदबाह्य आहे, शास्त्रबाह्य. अशी संतती शास्त्रमान्य आणि लोकमान्य ठरू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर मुलांच्या हितासाठी जगायचं असेल तर तुम्हाला अगोदर जीवन संपवलं. असा 14 पानाचा श्लोक शुद्धोपंतांच्या सासरे आणि तुला जावयाला म्हणजे विठ्ठल पंतांना दिले. आपेगावकर असताना सुद्धा पैठणकरांनी आणि सिद्धपेठात राहणारं कुटुंब आहे आलेले आहे. मुलं जवळ नव्हती. रुक्मिणी आई साहेबांनी पाणी दिलं, पाणी घेतलं आणि शांत बसले. जी बाई आल्या आल्या काही विचारित नाही, तो माणूस स्वतःहून सांगत असतो. आणि आल्या आल्या जर विचारलं तर राग येत असतो. कधीच विचारायचं ना बाई ना आल्या आल्या यावर सकच कोण बाजार आणला. मग तिचे काय हाल झाले त्याची त्याला माहिती ना. काही विठ्ठल पंतांनी पाणी पिलं, शांत बसले. रुक्मिणी शांत होते. विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी काय संपला आपला विषय. नको होतं आपण लग्न करायला, केलं. जरी झालं होतं तर संन्याशानंतर नको होतं, जरी संन्याशानंतर झालं होतं तर नको होती संतती व्हायला, पण झाली. आता झालीच ना, तर तुझा आग्रहच होता ना पैठणला जायचा. मग वाच शुद्धीपत्र. तिला वाचता येत नव्हतं, वाचून दाखवलं आणि सांगितलं या पत्रात लिहिलेलं आहे आत्महत्या वेगळी आणि प्रायश्चित्त वेगळं. फाशीला तुम्ही आत्महत्या म्हणू शकत, तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला काय म्हणतात फाशी.
आणि तुम्ही तुमच्या मनाने काही लोकांना त्रास दिला म्हणून जे दिल्या जातं त्याला म्हणतात आत्महत्या. प्रायचित होत आहे. गुन्हा केलाय मी, संन्यासानंतर संतती झाली म्हणून मी देहांत प्रायचित घेणार आज रात्री 2 वाजता. मुलं कोणी जवळ नव्हते, रुक्मिणी आई सर पाहत होत्या. म्हणजे तुम्ही प्रायचित घेणार देहांत? हो मी पण घेणार. नाही जमणार का? तू आई आहे. ती म्हटली हो. आई आधी का बाप आधी? ती म्हणले बाप आधी. मग पतीची आहे माता? हो. म्हणजे तू माझ्या बरोबर येणार? काही झालं तर मी येणार. पती दुःखात मी दुःखात, पती सुखात. पण आपल्याला लहान लहान मुलं होईल काही त्यांचं. देवतारी त्याला कोण मारेल? ठाम माताशी रुक्मिणी राहिली. विठ्ठल पंतांनी बऱ्याच वेळा समजून सांगितलं पण ऐकलं नाहीये. आणि थोड्या वेळानं मुलं आली. दोघांनाही आपल्या चेहऱ्यावर जराही दुःख दिसू दिलं नाही. रात्री 2 वाजले होते. ठरल्याप्रमाणे विठ्ठल पंतांनी पर्णकुटीचा दरवाजा उघडला आणि बाहेर निघून अंधारात उभा होती. रुक्मिणी सुद्धा उठण्याच्या तयारीत होती. पण माझ्या मुक्त्याला एक सवय होती, आईच्या पदराला धरून झोपायची. कोणाला काय झोपायची सवय असेल ती सांगता येत नाही. माझा पदराला धरलं होतं. उठायला गेल्या तेवढ्याच जागे झाले सोपन काका. पदर धरून झोपणारा मुलगा. तेवढ्यामध्ये आईनं पुन्हा थापटलं. सोपन काकाचा हात मुक्तीच्या प्रकाराला लावला. आईचा पदर म्हणून सोपन काका झोपले आणि उठल्या. तेवढ्यात मूर्ती दादा उठले होते. नूरदादांना आई तरपडीनं जाताना पाहिलं कोणावलं. आईने सांगितलं उठ. आई म्हणते हे बघ, शास्त्र सांगताय ना मातृदेवो भव? हो. शास्त्र सांगते ना पितृदेवो भव? हो. मग मी तुझा देव आहे ना? हो. मग देवाचं भक्तांना ऐकव ना? हो. मग मी सांगते इथून पुढं आम्ही दोघे ध्यान प्रायचित घेणार आहे. म्हणून ही सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. या 3 मुलाची आई. एवढी मोठी जबाबदारी तुम्ही टाकून टाकतात. पण ही मुलं सांभाळणं इतकं सोपं नाही. त्यामध्ये 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. मुलगी सांभाळणंही सोपं नाही. ते म्हणले कोणताच मुलगा तुला त्रास देणार नाही. माझी मुक्ता का कशात उडून जाईल. माझा सोपान तुला कधीच काही मागणार नाही ज्ञानदादा. फक्त थोडा हट्टी आहे, त्याचा हट्ट पूर्ण कर. आई त्याने भलताच हट्ट केला तर हे बघ, माझा ज्ञान कोणताही हट्ट करणार नाही. पण जर हट्ट केला ना तर त्याचा पूर्ण कर. ते मला वचन. मी तुझा देव आहे ना. हातात हात दिलेला आहे. हे निघून जातात. ही सगळी गोष्ट कपड्याच्या आतून माझ्या ज्ञानावर ऐकत असतात. सकाळी उजाडलं. सुपन काका उठलेले आहे. मुक्तेला विचारतात मुक्ते आई बाबा नदीला गेले असते स्नानाला. चल. सुपन काकाला कडवर घेतलं आणि माझी मुक्ता अख्ख्या आळंदीमध्ये ओरडत होती इंद्रायणीच्या तीराला. आई बाबा आई. ज्ञानोबाराच्या डोळ्याला टिपका नव्हता. तर ज्ञानोबारा आईच्या हृदयानं अंतकरणात दुखत होते. दादाला कळून चुकलो तो कोण समजून घालला. म्हणून दोघा भावांनी घरी आणली आणि अशाच पद्धतीने जीवन व्यतीत करत असताना सकाळचा टाइम उजाडलेला आहे. माझे ज्ञानोबारा आहे. निवृत्ती दादा बसलेले आहे. निवृत्ती दादा सांगतात ज्ञाना बाबा गेले आई गेले. हो बरेच दिवस निघून गेले. पण उद्या आपल्याला समाज स्वीकारत नाही. समाजासाठी काहीतरी देणं आहे. हो एवढ्या करता तुला गुरु करावं लागेल. ज्ञानोबारा म्हणतात उपजत ज्ञानी हे वर्म मी उपजत ज्ञानी. मला गुरु करायची काही गरज नाही. हे बाबा गुरु करावं लागेल. परंपरा आहे आपली. हे म्हणले काय परंपरा आहे आपली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्राचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्ष ओळाला गहिनीपती आणि गहिनी प्रसादे माझ्यापर्यंत. मग दादा मी गुरु करावा अशी तुझी अपेक्षा? हो. मी गुरु करावा अशी तुझी अपेक्षा आहे? हो. मग मी गुरु करायला तयार आहे. हो. मग बस माझ्या पुढं. नाही पुढं बसणार नाही. का? कारण आपली परंपरा आहे फक्त 1 गुरु 1 शिष्य. एकानं एकाला. आणि मला मान्य नाही. हे म्हणले तुला का मान्य नाही? का मान्य? आईला आई म्हणतात. ती आपापर भाव राहत नाही तेव्हा. म्हणून मला मी आलो ते आई म्हणून. आणि आईच्या भूमिकेनं मला जगायचं असल्यामुळं आपोपार भाव मला चालणार नाही. म्हणून एकाने एकाला ज्ञान मला मान्य नाही. मग तू दिलेलं ज्ञान मी प्रगट करेल. सगळ्याला सांगेल मान्य ज्ञाना
हे मान्य नाही, आमची परंपरा मोडती, आदिनाथ गुरु परंपरेची. मग तुमची परंपरा मोडत असेल तर मला ज्ञानाची काहीच गरज नाही, कारण मी भक्तिशास्त्रामध्ये परविन्य आहे. कोणता? माझ्या जीवीची आवडी. अरे ज्ञाना बोलतो काय तू? काय बोलतो म्हणजे? नाही, मला एक गुरु एक शिष्य परंपरा मान्य. तुम्ही दिले ज्ञान मी प्रगट करेन, मान्य. अरे ज्ञान हा हट्ट चांगला नाही, असा शब्द निवृत्ती दादाच्या मुखातून जातात. अरे ज्ञानाच्या आईच्या डोळ्यात पाणी दिसावं. माझ्या ज्ञानोबाराने दोन्ही डोळ्याला हात लावले, सांगितलं ज्ञान दादा म्हणतात निवृत्ती दादा एक आई बाबा निघून जात होताचा प्रसंग. आईला सांगितलं होतं माझा ज्ञान हट्टी म्हणून, पण तो हट्ट करील, तो पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं. हो, मग सांग आतापर्यंत आई बाबा गेल्यापासून कधी मी हट्ट केलाय? नाही. माझा पहिला हट्ट असेल. आणि जर तू हट्ट पूर्ण करत नसेल तर तुला मातृदेव म्हणण्याचा काहीच अधिकार. मूर्ती दादा स्तब्ध झाले. आठवतो तो मला प्रसंग. आई बाबा गेली, आईच्या हातात हात दिला होता, सांगितलं होतं ज्ञानाने जर हट्ट केला मी पूर्ण करीन. आणि निवृत्ती दादाला असं आवडले नाही. माझ्या नाडोबाराला कडकडून मिट्टी मारली. ये हृदयीची ते हृदयी घातले, कृपा कटाक्षेने आळिले, आपल्या पदी बैसविले, बाप रुक्माधर विठ्ठले. आणि सांगितलं कर प्रगट, म्हणून आरती सुद्धा मानल्या जातो. प्रगट चमत्काराची गरज आहे. मी जर तुम्हाला ज्ञान सांगायला लागलो तर गोळा होणार. वाजल्याशिवाय आजपर्यंत मग सचिन सापाची कोणत्याच गारुड्यान भांडणं लावली? आरमुडी पारमुडी चले चले माय चले नरची की बोर चले भीमो को जगती चले चले न चले ईश्वर वाचा. हुर्रे बोलो जरा हुर्रे, थोडी मट्टी थोडी कचरा, फू मारो फू फू. निकल गए 10 की नोट. तुला दहा काढता येते तर पाहून हिंडत किसने हिलने की कोशिश की तो बच्चे हो जाएंगे. लड़के बना दो होऊच शकत नाही तो अचानक. असं झाला तर तुला बांधून तुला कापून टाकला तर कोणाची पोरगीन कोणाचं पोरग केला असत. चमत्काराला नमस्कार. आणि म्हणण्यावरती दादा म्हणतात ज्ञाना तुला ज्ञान दिलं. तुला जरी ज्ञान दिलं बाबा, पण समाज आपल्याला स्वीकारत नाही, म्हणून आपल्याला शुद्धीपत्र आणायला आळंदी जायची. म्हणजे गरज काय राहिलं? आता ज्ञान तुम्ही मला दिलं मी देतो. ते म्हणले नाही आपल्याला पैठणला जावंच लागलं. ते पैठणला येतात आणि त्या ठिकाणी धर्मसभा बोलवल्या जाती. त्या धर्मसभेमध्ये पहिला दिवस वायाला जातो आणि दुसऱ्या दिवशी ज्या कुटुंबाला संतती नव्हती त्या कुटुंबाकडे ही 4 मुलं होती. रात्रीची थाळी मिळाली. रात्रभर त्यांनी त्याच्यात पुरावे शोधले आणि सकाळी धर्मसभा झाली. आणि धर्मसभेमध्ये त्यांनी मांडली बाजू. संन्याशाची जरी मुलं आहे तर धूर्त नावाचं कर्म केलेलं आहे बापाने. आणि धूर्त नावाचं कर्म केल्यानंतर संन्यास असून सुद्धा गागा भट्टाचार्यांनी छत्रपतीच्या काळात इस्लाम झालेले सुद्धा हिंदू केल्याचं. म्हणून संन्याशानंतर दीक्षा घेतल्यानंतर काही कर्म केल्यानंतर त्याला गृहस्थी आश्रम स्वीकारता येते. म्हणून त्यांनी त्यांच्या गुरु रामानंद स्वामी किती जणांचे गुरु याच्यावर 5 दिवस सांगत. वारकरी संप्रदायात सगळ्यात मोठा गुरु रामानंद स्वामी काशीचे. आणखी ज्ञानोबारांच्या वडिलांचे गुरु, कितीतरी संतांचे गुरु. आपला वेळ कमी आणि म्हणून पण कोण मानतं? लोकांना खरं पटत नाही. एकाने मला विचारलं तुम्ही आळंदीत किती वर्ष होते? म्हणलं 8 वर्ष. ते मी 12 वर्ष होतो. म्हणलं भाग्यवानी. काय केलं तो 12 वर्ष? म्हणजे मी गावंड्याच्या हाताखाली होतो. काही उपयोगी का? आजी काही उपयोगीची नसते. एक म्हणजे तुम्ही आळंदीत होते. म्हणलं मी 10-12 वर्ष नाही पण 8 वर्ष होतो. ते मी
एक प्रश्न विचारला सांगताना म्हणलं काय विचारायचं, तुम्ही 8 वर्ष आळंदीत होते तेव्हा धर्मशाळा किती होत्या? म्हणलं मी धर्मशाळा मोजायला करतो, त्या तिथून गेलेच नाही, त्या आळंदीत नव्हते. अरे म्हणलं मी 8 वर्ष होतो धर्मशाळा, मी 10-12 सांगू शकतो बतावा. ते नाही तुम्ही आळंदीत. अरे म्हणलं मला कधी तर नगरपालिकेत जायचं कामच पडत. ते कोण म्हणतं नाही का पडणार, पण मोचितन माणूस ज्या गावात राहायचं किती कुटुंब हे काही कळतं का नाही. अरे म्हणलं काही गरज पडली नाही. ते मग तुम्ही आळंदीतच नव्हते. म्हणलं तो लग्न झालं, ते 20 वर्ष झालं. म्हणलं पोरं, ते 2 पोरं आहेत. म्हणून त्या बायकोच्या हातात बांगड्या किती ते मला माहित नाही. म्हणलं लग्न झालं नाही तो. माझे 2 पोरं, मग 2 पोरं बायकोच्या हातात. आपल्याला काय म्हणजे मुसकडी तो घरी राहत नाही. घरी राहून मी बांगड्या कोणी पाहता का? तुमच्यातल्या पण पाहिल्या का? सांगा बा मला. जर निघलेत मी पाकिट घेऊन जाईन बरोबर. जर कमी निघले तर 10 पट घेईन. झाड मुठ्याचा बाजार राहतो ना. नाही पटलं ना, विठ्ठल पंताची बाजू खरी असून सुद्धा. आणि मग एक म्हटलंय ते बाकीचं कोरण राहू द्या, तो काली घेऊन पाणी आणणार. जुन्या काळामध्ये गंगेच्या कडीला, आता दिनापूरला एक 10 वर्षापूर्वी बंद पडलं. नंतर पाटीलाच्या घरी कोळ्याने पाणी आणून घालायचं. त्याला 2 सोंडी राहायच्या त्या पण म्हशीच्या, आणि ते पाणी घेऊन येत होतं. पाहिजे चाललं ते उताराला. नाक घाटाला तुम्ही आले तर सगळं दाखील, पण तिकीट तुमचं. नाक घाटातून ते वर चढवत होते, सभा चालू होती, त्याच्यात एक कुठलं नेवलं ते बघितलं ते ठोणगा, त्याचंही नाव नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तू आत्मा असो, तो सर्वा घटी ज्ञानाचा आत्मा माझा आत्मा. तुझं नाव आहे तुला ज्ञाना, तुझं नाव आहे नाव तो शिवी नाव भारीचे. आणि मग अरे तुझा त्याचा आत्मा सारखा, तर त्याचं बी नाव ज्ञानाचे. ते म्हणले असू शकतो. कोणाचं नाव कोणाला ठेवता येतं, असं थोडं आहे. आता मा नाव गंगाराम आहे, बाकीचे काय नाही का? मग कुणी कमी एकटाच का गंगारामाचं? कोणी बैलाचं नाव गंगाराम ठेवतं, कोणी पिक्चरचं बी नाव ठेवतं. त्याचं काय असं ज्ञानाचं नाव. जे म्हणले मग हे बघ, तुझं नाव त्याचं नाव सारखं, तुझा आत्मा त्याचा आत्मा सारखा. मग त्याच्या अंगावर जर टोला मारला तर तो अंगावर उमटन का? ते प्रयत्न करून पहा. याने 2 आसूड मारले आणि 3रा आसूड मारल्यावरून मग तर असा रागला पदर पहा, खोसला लाल धरला दण पास उचटवाला टाकतं. तर याद राख, माहिती माझ्या ज्ञान दादा आईच्या हृदयाने जगणारी व्यक्ती जेव्हा ज्ञानोबारायच्या अंगाचे पाठ पाहिली हिरवे वळ होते. त्याने आपल्या डोळ्यानं बाबाच्या अंगाचे पाठ अशी पहिली जन्माला यावी. हात जोडले, मारू नका, तुमचं जे म्हणणं असेल ते. त्यांनी ज्ञानोबारायची वळ पाहिली, सांगितली एकच आहे, जर रेडा जर बोलला ना, मुक्ताने ज्ञानदादाकडे पाहिलं, ज्ञानदादा निवृत्ती दादाकडे पाहिलं. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्त. फक्त आपल्या श्रीगुरूकडे पाहिलं, निवृत्ती दादा कुणावलं नुसता हात ठेवला. ज्ञानदेवा म्हणे बोलणे मोक्ष मार्गाची संगती असा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ पाया काय मोठा प्रम्या अंग्याशी बळ कशाच्या बळावर दुसऱ्याच्या करी नाते काय
मुखी वेद बोलले म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वर. अशा प्रकारे त्याच्या आधीच सोडून गेली. मला लई भूक लागली होती. काय होतं विषय सन्मान. तशी आई चांगली लागते तसा बाप बी चांगला लागेल. कवाड कवाड वाड कवड उघड घास पाहत काय पाहते माझ्या तोंडाकडे. कवाड वाड कवाड उघडी ते पण पाडपाड नको. तू मला मोठ्याने बोल नको. बोल नको. ए गप गप तर गप. जेवून घ्या. तू जेवू लागणारी कोण? तुम्हाला हातून टाकणारी कोण? कोण आहे माझी? मी तुमची. ए गप. तू माझी कोण नाही. कोण नाही माझी? ए कोण आहे मी सांगतो. तू माझी कोण? मैं सांगतो. तो माझी मावशी. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है अपना पल्लो का दाम करज कर मुंह में मगी दोन्ही सारखे लागते. 4 पॉइंट सांगतो. दर्शकला आंबट पण महापौरगली यानं घेतो कधी कीर्तनला येतच. आणि त्याला येऊ नको मला त्याला गाडी चालवायची हौस आणि मला बरं वाटत माग वाचते भाऊ पैसे ड्रायव्हर आणि संसार सांगितलं मी काय फुकट आहे? सगळं चाललं. बापही चांगला लागतो आणि आई चांगली लागते. इथं मुद्दा आहे माझा. इंद्रासारखा बाप आहे चांगला का नाही? इंद्रासारखा बाप आहे. इंद्र चांगला नाही का? चांगला जर इंद्र म्हणावं तर आई त्याच्या मागं जायला मुद्दे सांगून पुढे जाईल ना. आता दर्शिक मग बाप बेकार होता म्हणून पोरग तरी कोणतं चांगलं जन्माला आलं जयवंत. त्यानं कावळ्याचं रूप घेतलं. बापानं तर ऋषीची पत्नीकडे पळलं. पण पोरग इतकं बेकार होतं त्यानं देवाची सोयडी नाही चोळी घेऊन पळलं. कावळा तो इंद्राचं पोरग आहे जयवंत. मग बाप बेकार होता म्हणून पोरग सुद्धा बेकार जन्माला आलं. आता बाप चांगला पण आई बेकार नसू नये. भागवतामध्ये वर्ण येतं कश्यप आणि तिथी. कश्यप हा ऋषी त्याची पत्नी तिथी. बाप ऋषी पण आई चांगली जन्माला आली नाही. म्हणजे आई चांगली नव्हती. मग आई चांगली नव्हती म्हणून पोरं जन्माला आले 2. हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यप. कोणामुळे? हे कोणामुळे जन्माला आलं होतं जयवंत? बापामुळे. हे कोणामुळे जन्माला आले? हा लक्षात ठेवचा. दोन्ही नावी बर का एका हाताने टाळीने वाजत. चला हिरण्यकश्यप आणि हिरण्यश्री जन्माला आला. पण हिरण्यकश्यपाचं लग्न झालं आणि त्याला बायको चांगली मिळली. बाप बेकार आहे. बाप बेकार पण आई कोण चांगलं जन्माला आलं? पारलं तरी शुद्ध बीज नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? मुळावर सांगतो. लंका सोन्याची होती की नाही? सोन्याची होती. मारुतीरायण जाळे की नाही? तेव्हा शपथ खाऊन सांग सोनं जळत मग शुद्ध कसं काय म्हणता येईल? लंका जाळली म्हणजे हा मारुतीरायण जाळे हा सोनं जळत नाही हा. मग हा तरी काय? हाच महाराजांप्रमाणे शुद्ध बीज हा फळे रसाळ गोमट. शुद्ध बीज सांगायचं. त्याचा बाप बी चांगला लागतो त्याची आई बी चांगली लागते. तापूर चांगली जन्म अशी जन्माने ती मग ते महाविष्णूचा अवतार. पवित्र ते कोण पावन तो ते हरीचे दास. आता पुढचं संपलं आपण. परी पाहे बीज काय शुद्ध बीज आहे महाराज. आईचा त्याग विचार करा. अरे शीतेपेक्षा जास्त काय त्याग घ्यायचं. 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घालते. रोज शिवाची पूजा सोडी तपश्चर्या आणि कधीच नावरेल दिले नाही. सोडून गेला तरी त्या आदर्श सीतेचा लवांकुश गीत रामायण करून आले आणि ते वर्णन सांगायला लागले आपल्या आईला. तिथं गेलो होतो आम्ही. तिथं एक तुझ्यासारखीच बाई आहे यज्ञ मंडपात आहे सोन्याची आहे. तिना पोरायला म्हणले एवढं का होईना
ते कोण आहे मला माहित नाही, पण माझा पुतळा बसून का होईना पूजा केली आहे का थोडं, पुतळा करून का होईना पण माझ्या हाताने पूजा करून. आणि ती म्हणली पुतळा बस केला मला काय उपयोग आहे त्याचा. आदर्श नारी कुटुंब विवाहातलं ही संस्कृती फक्त भारतातच पाहायला भेटते. येण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यात मला होतं प्रमुख पाहुणे. आता मला इंग्लिश येईना आणि कोणी बोललेलं समजा ना, जेने आपले ते इंग्लिश मध्ये बोलले आणि मग माझ्या तरी एक बसेल होती, हात लावून पाहिलं तर नाकाचा पत्ता नाही, डोळे तर शेतबळानं उघडून पॅन्ट घातली. मग बसलो आणि तिथे शेजारच्या इंग्लिश मध्ये विचारून राहिले आपल्याकडची संस्कृती. आणि मग ते मला हिंदीत तरी सांग, मग मी मराठीत तू सांग. मग त्यानं मला पहिला विचारलं की ही म्हणून राहिली तुमच्याकडे पोरीस लग्न कोण करतं. किती सोपं आहे माय बाप. तिनं पुन्हा त्याला प्रश्न विचारला, जिला माय बाप नाही म्हणलं मामा मावशी, तिने ज्याला मामा मावशी नाही म्हणलं भाऊ बंद, तिने भाऊ बंद नसेल म्हणलं गाव करी. पण आमच्याकडं मुलीला स्वतःचं लग्न स्वतः करता येत. तिने त्याला विचारलं खरं. ते म्हणे मला 100% आमच्याकडे स्वतः मुलीने स्वतःचं लग्न आजपर्यंत केलेलं. मग मी म्हणलं तुमच्याकडे दिले आम्ही आमच्या मनानच करतो. म्हणलं मग तुमच्या मनानच करा. आमचं सगळ्या गोष्टीला धर्म आहे म्हणून परिपाय बीज शुद्ध आहे. किती शुद्ध आहे एकच प्रमाण सांगतो. सांगू प्रमाण ते निमिषा मात्रे स्त्रीचा तो केला. कर्नाटकात पोरीचं पोरग करून टाकलं म्हणून कानडी विठ्ठल कर्नाटक म्हणून परिपाहे मुंजयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगेशी बळ रेडा मुले करील ते काय नोहे महाराज. पण हे कशा करता परिपाहे परिपाहे पाय शब्दाचा विचार करायचा. पाय पाय हाय देव देव करतील बाप हिंडत आपलं. अशी किती गर्दी बिचाऱ्या तंगे महाराज या देवाला पाहून पण काय करतात महादेव यांचाच कसा देव. महादेव तर कधी आज उत्तरा देत नाही हो. यांचा पाहून देतो मला माहित नाही. महादेव एका बाटलीसाठी सारेगावच काम आहे. चांगलं पाहिजे माझा वेळ संपला कळलं पाहिजे. 2 पोरं मुंबईला गेले कामाला कामच लागलं नाही. जवळचे पैसे मी संपले आले 10,000. जेवण गाडीला किती टाइम येते 4 घंटे मेलो गाड्या फिरून. अरे भूक लागली पैसे नाही काहीच नाही. तिने इकडे कुठेतरी अन्नछत्र पाहू बरं दादरच्या परिसरात हिंडायला लागले. अन्नछत्र नव्हते खाटेल तिथं नाव होतं खाय बाई खाय कितना बी खाय. ते चालत तिच्या पुढं तर काय असेल तर पाहू ना. तिथं गेलं तर काहीच नव्हतं. बटन होतं. बटन दाबा ना आते ये ना बटन दाबलं ना आता माग उडून पाहिलं तर दरुजा बंद चालले. पुढं गेल्यावर बटन होतं. ते वेटर नाही मालक नाही. बटन दाबा ना आते त्याने बटन दाबलं ना आता मागून वळून पाहिलं तर सगळे सेन्सर होतं त्याला. पुढं चालत गेले तिथं लिहिलं होतं चहा घेणार का नाश्ता. बटन दाबून आत या. तिने कोणतं दाबलं नाश्त्याचं दाब चहात काय पडलं चक्र येऊ लागले. तसंच नाश्त्याचं दाबलं तर दरुजा बंद. पुढं चालत गेले लिहिलं होतं नाश्ता करणार का जेवण. तिने कोणतं दाब ते दाब जेवणाच दाबलं. पुढं 2-4 पावलं गेले दरुजे बंद मागचे. तिथं लिहिलं होतं शाकाहारी मांसाहारी. काय माणूस आहे का हॉटेल बटन दाबून इथलं काढू. आता काय लिहिलं शाकाहारी मांसाहारी. काय पडलं यार वारणात दाबा. जसं दाबलं तसं आत गेले. 2-4 पावलं गेले दरुजे बंद. तिथं लिहिलं होतं नगद का उधार. त्याला म्हणते आपल्याजवळ काय दाबे उधार. जसं उधार दाबलं तर दादा चला आपला आता
लासूरला उतरून तिथून पै असं नुसते बटन ज्या अर्थी त्यानं सेन्सर केलं त्याच्या अर्थ त्यानं काहीतरी कळत तुम्हाला पण दे सुगा राहे समाधानाचा दिला तुम्हाला जायची गरज नाही महाराज. चांगला योग आणला. याच ठिकाणी समाधीचं चरित्र ऐकलं म्हणजे सगळ्याला सर्व शक्य नाही, सर्वाला सर्व सुद्धा करू शकत. सगळ्यांनी ठरवलं आळंदीला जायचं तर मग बाकी काय करायचं. त्यांनी जा, ज्यांना होणार नाही त्यांनी इथं समाधीचं चरित्र ऐका. सुंदर असं परमार्थ करा. ज्ञानोबाराचं जीवन चरित्र जीवन आचरणात करा. नाही चांगलं करता आलं तर वाईट तरी करू नका. नाही कोणाचं जमावता आलं तर जमू नका, पण जमलेलं बोलू. एखादं येईरीत पडलं तर काढू नका, पण पडलेलं दगलं तरी मारू. नाही वर्गणी आली तर देऊ, नाही आले तर देऊ, पण जे देते त्याला तरी बंद करू. नाही सत्यात कीर्तन ऐकायला जात आलं तर जाऊ, पण जे जाते त्याला तर सांगा महाराजच काय खरं नाही. त्याचं काही खरं नसेल, पण एखादा शब्द तरी खरा निघाल ना त्याच्याकडून. आचरणाचा परमार्थ करा. हाच सत्संगाचा आयोजन डोणगावच्या मंडळी सांगतो. भगतवाडील कीर्तन ऐकलं आमची. मला तर काय माहिती आमच्या पोकळच्या नात्या सांग कीर्तन ऐकलं. मग मला तारीख दिली आमची. म्हटले लासूरला. म्हणलं बरोबर आहे राव. 2 महिने आल्यापासून मला इकडे चांगलं बोलायला लागला. चला आल्यानंतर आनंद वाटला. त्यावे तेवढे खाल्ले, त्यावे तेवढे धन्यवाद. सज्जन पाहू 2 पकवाचे दोन्ही बाजूची टाळकरी प्रचित अपरिचित वारकरी नात्यानं मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या ज्ञानोबारांचे सद्विचार आपल्या जीवनात उतरा. ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आज बाहेर देशातली मंडळी डोक्यावर घेऊन नाचतात. आपल्याला नाही नाचता आलं तर नाचू नका. पण नामदेवराय म्हणतात, नाही नामदेवराय म्हणतात अनुभव घ्या, तर नका घेऊ अनुभव. पण माझ्या तुकोबारायपेक्षा नाथ महाराज म्हणतात भावधरणी वाचावी नका का अनुभव येईना, पण वाचित राहा. एका वर्षात जर अनुभव आला असता आणि एका पारायणात आला असतात मला कपडे घ्यावे लागले असते. किती गलो काय इतकं 8 वर्ष आनंदाचं वास्तव्य. सगळ्या ज्ञानेश्वरी ज्यांच्या विसबुडकर, मामासाहेब दांडेकर, त्याच्यानंतर कांदारकर, त्याच्यानंतर साखरे महाराज, सगळ्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं महाराज मी. पण अजून बी मला ज्ञानेश्वरीतलं ज्ञान झालं नाही. 8 वर्ष तेच केलं मी. काही तिथं जाऊन काही शानं नाही उचलली. इतकं अवघड ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आहे. पण एकदा का त्याच्यावर भाव धरून वाचे कृपा झाल्याशिवाय राहत नाही. राग गेलेलं कीर्तन सांगतोय तर चांगला गेलेलं का नाही सांगायचं. राग गेलो. उपकार होती तुमची कृपा पशु बोले निर्जीव चाले. सगळं ज्ञानोबारांची कृपा हो. ज्ञानोबारांची कसं आहे ज्ञानामध्ये ज्ञानोबारांनी आपल्यावर कृपा केलेली महाराज. जे काळांची अंगडी सांडो तया सत्कर्मी वाढो होता जीवा ज्ञानेश्वर सर्वांना आनंद दिला त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं मी शतशः ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी या कीर्तनाला डोणगावहून भागाठाणहून वैरागडहून सांगीहून जे आपलं अमूल्य वेळ खर्च करून ही भजनी मंडळीसुद्धा उपस्थित झाली. आणि डोणगावच्या मंडळींना महाराजांचं कीर्तन पहिलं ऐकलं त्यांच्या गाव झालेलंच होतं म्हणून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित जिथे राहिले त्यांचंही मी या ऋण सगळं या भागामध्ये. कारण अन्नदानाशिवाय मजा नाही. अन्नदान केल्यामुळं आनंद मिळतो सगळ्याला. आणि या मंडळीमध्ये आज संध्याकाळची जी पंगत होती
आमचे युरजूभाई पटेल ज्यांनी आपल्याला हार आणि शिरफळ आता शाल दिली, त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आज त्यांनी खूप मोठी पंगत देऊन दानदान केलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे. तसे दुपारचं भोजन आपले कारवडे पाटील सरोवर त्यांचं होतं आणि ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भोजन आणि त्याच्यानंतर उद्याचं एकादशी आहे. एकादशी असल्यामुळं नाश्ता देणाऱ्यामध्ये राजेंद्र माधवराव देवके गुरुजी यांचं आहे, तरी याची त्यांनी नोंद घ्यावी. उद्याचे प्रवचनकार हरिभक्तपरायण मुग्धाताई निमशे आणि सायंकाळचं कीर्तन हरिभक्तपरायण मारुती महाराज झिरपे चापडगाव तालुका नेवासा यांचं होईल. तरी जास्तीत जास्त संख्येने उद्या हरिदिनी आहे. दुपारी गाथ्याच्या भजनानंतर दुपारी महिला मंडळाचं इथे भजन होईल. तर महिला मंडळीने सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उद्या एकादशी असल्यामुळे दुपारी 2 ते 4 या वेळेत भजन करावं आणि त्यानंतर प्रवचन होईल. ज्ञानदेव जय विठ्ठल जय विठ्ठल. एक मिनिट ऐकून केलंच महाराज थोडं. ज्यांनी अन्नदान करतात ना त्यांना शाल श्रीफळ देण्यात येत आहे. ते सकाळचे नाश्ता देणारे रुक्मिणीबाई कारभारी पाटील सरोवर यांनी महाराजाच्या अंत हस्ते शाल श्री, तसेच युरजूभाई पटेल मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.